पालकच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही खाल्ल्याच असाल। या पद्धतीने पालकची चटणी नक्की करून पहा, नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होतो। त्यासाठी इथे कढईमध्ये साधारण 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। पाव कप इतकं चणा डाळ, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या तिखट असलेल्या टाकून घेतलेलं आहे आणि साधारण 4 मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेला ते टाकून घेतलेलं आहे। 4 चमचे इतकं धने आणि त्याचबरोबर 1 चमचा इथे मी जिरे घेतलेलं आहे आणि 4 चमचे इतकं तीळ टाकून घेतलेलं आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंचाचं आलं आणि छोट्या लिंबाच्या आकाराचं चिंच सगळं छान परतून घेतलं की मिक्सरला फिरवायचं। आणि त्याचबरोबर इथे मी मध्यम आकाराची पालकची जुडी घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल टाकून खडे मसाले टाकून घ्यायचे, जिरे मोहरी वगैरे टाकून घ्यायचं। त्यानंतर कट करून घेतलेले जे पालक आहे यामध्ये टाकून परतून घ्यायचं। पालक हलकंसं परतलं की त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं। तर वाटण मिक्सरला फिरवते वेळेस थोडंसं पाणी वापरलेलं आहे। लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तर बेडगी मिरची पावडर वापरलेलं आहे इथं तिखटासाठी, कारण आपण सुक्या लाल मिरच्या सुरुवातीला वापरलेलं होतं। छान आता कढईमध्ये छान दाटसर होईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर यावर लसणाची फोडणी यावर टाकून घ्यायचं। मस्त चटणी तयार होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।